स्पाइडरमैन की तरह पाइप से बिल्डिंग में चढ़कर चोरी करने वाले शातिर चोर को 12 घंटे में मलाड पुलिस ने किया गिरफ्तार। शातिर चोर के पास से 36,40,000 के सोने के गहने और हीरे बरामद। मुंबई के मलाड पश्चिम रामबाग लेन एडवांस प्लाजो बिल्डिंग में आधी रात को स्पाइडरमैन की तरह बिल्डिंग में चढ़कर चोरी करने वाले शातिर चोर को मलाड पुलिस ने 12 घंटे में किया गिरफ्तार। शातिर चोर ने 36,40,000 के सोने के गहने और हीरे की चोरी कर फरार हो गया था। 10 अप्रैल को चोरी के मामले को मलाड पुलिस ने गंभीरता से लेते हुए मामला दर्ज कर जांच शुरू की। मलाड पुलिस ने 100 से ज्यादा सीसीटीवी तांत्रिक विश्लेषण और सूत्रों की मदद से आरोपी के जोगेश्वरी रेलवे स्टेशन की पटरी पर बसे झोपड़े में होने की जानकारी मिली। मलाड पुलिस ने जाल बिछाकर आरोपी को फिल्मी स्टाइल में जोगेश्वरी रेलवे स्टेशन की पटरी पर 1 किलोमीटर दौड़कर गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार आरोपी का नाम संतोष सुरेश चौधरी उर्फ बैतू 23 वर्षीय है, जो अंधेरी पश्चिम का रहने वाला है। आरोपी के पास से 36,40,000 के सोने के गहने और हीरे बरामद। मलाड पुलिस की जांच में पता चला कि आरोपी के ऊपर 30 से ज्यादा चोरी के मामले दर्ज हैं। शातिर चोर कुछ ही मिनटों में चोरी कर फरार हो जाया करता था। मलाड पुलिस आरोपी से जांच कर रही है कि आरोपी ने अब तक मलाड पुलिस स्टेशन की हद में कहां-कहां चोरी की वारदात को अंजाम दिया और इसके साथ और कितने लोग इस चोरी की वारदात में शामिल हैं। मलाड पुलिस स्टेशन के अंतर्गत यहाँ पर एक रामबाग लेन है, वहाँ पर एक जो एडवांस प्लाजो के रेसिडेंशियल टावर है, वहाँ पर 9 तारीख को रात को करीबन 2:30 के 3 बजे के करीबन एक हाउस ब्रेकिंग, नाइट हाउस ब्रेकिंग की वारदात हुई थी। तो जब मॉर्निंग में वो कंसर्न कंप्लेनेंट जब उनके ध्यान में आया तो वो कंप्लेंट करने के लिए यहाँ पर आए थे। हम लोगों ने इमीडिएट यहाँ पर हमारे डिटेक्शन स्टाफ है और हमारे डीसीपी साहब है, मैं और सीनियर पीआई पनाले साहब ने वहाँ पर इमीडिएट विजिट किया। वो पूरी जो स्पॉट विजिट करने के बाद में हमें एक हम लोगों ने जजमेंट किया कि जो परिस्थिति में ये हाउस ब्रेकिंग हुई है, जिस तरीके से हाउस ब्रेकिंग हुई है, ये एक कोई तो भी हैबिचुअल ऑफेंडर ही ये कर सकता है, नए एक्यूज या नए पर्सन का ये काम नहीं है। वो हिसाब से वो एंगल से हम लोगों ने इंस्ट्रक्शंस, हमारे स्टाफ को इंस्ट्रक्शंस देके आगे की पूरी कार्रवाई शुरू की। जो सीसीटीवी सोसाइटी में सीसीटीवी फुटेज मिले हम लोग को, उसमें एक एक्यूज की ब्लर इमेज थी और बाकी के आसपास के इलाके में करीबन 100 से ज्यादा सीसीटीवी हम लोगों ने चेक किए। वहां से जो जितनी भी इमेजेस वो पर्सन की, क्योंकि रात का समय था और वो मोमेंट हम लोग इजीली आइडेंटिफाई कर सके, इसके लिए वो इमेजेस के माध्यम से और ये जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी का यूज करके हम लोगों ने जो इमेजेस है वो क्लियर कर ली। उसमें ये क्लियर होने के बाद में हम लोग को मालूम पड़ा कि वो जो है वो रिकॉर्ड के ऊपर पुलिस रिकॉर्ड में जो है अभियुक्त जो है संतोष चौधरी नामक, उसको हम लोगों ने आइडेंटिफाई किया और उसके ट्रैकिंग के बाद में हम लोगों ने उसको एक विदिन 12 आवर्स 12 घंटे में हम लोगों ने उसको अरेस्ट किया। ताकि हालांकि 12 घंटे में मीन्स वारदात होने के बाद में 12 घंटे में हम लोगों ने उसको अरेस्ट किया, तो हम लोग को जो चोरी हो गई थी 36,40,000 की प्रॉपर्टी, तो ऑलमोस्ट 100% प्रॉपर्टी रिकवर करने में हमको सक्सेस मिल गया है। ये जो जैसे कि मैंने कहा कि हम ये रिकॉर्ड पे जो है एक्यूज रिकॉर्ड पे है, उसने यहाँ पर मीन्स बैंड्रा से लेके, जब हम लोगों ने रिकॉर्ड चेक किया तो बैंड्रा से लेके दहीसर तक के अलग अलग पुलिस थानों में उसके खिलाफ मामले दर्ज है, उसमें अरेस्ट किया गया था। और ये हाउस ब्रेकिंग की मोडस ऑपरेंडी वाला ही एक्यूज्ड है, उसको उसके ऊपर 30 के ऊपर गुने अभी तक दाखिल है। जिसके घर में चोरी हुई वो इंपोर्ट एक्सपोर्ट का बिजनेस है और जो सीनियर सिटीजन थे, हालांकि वो घर में जो फ्लैट में चोरी हो गई है उसमें 2 सीनियर सिटीजन ऑलमोस्ट 80 और 75 इयर्स के हस्बैंड वाइफ है, उनका एक बेटा है जो इंपोर्ट एक्सपोर्ट का काम करता है। ऐसे 3 जन की फैमिली थी और वो वहां पर उस रात घर में ही सोए हुए थे। चोरी से पहले इसने रेकी किया था या कैसे पहुंचा था उनके घर तक, क्या कैसी जानकारी मिली थी? अभी उसको अरेस्ट किया है हम लोगों ने, पहले रिकवरी का काम किया है और रिकवरी के बाद में अभी उसने क्या क्या किया, कैसे वो घर आइडेंटिफाई किया था, क्या रेकी किया नहीं किया,
वो अभी दैट इज द पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन। हम लोग उसके बारे में हम लोग उसके पास से जानकारी लेंगे। सर एक कब छूट गया अधिकारी डिटेक्शन जे अधिकारी आणि स्टाफ आहेत त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। आमच्या मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक रामबाग लेन म्हणून एरिया आहे, त्या ठिकाणी ॲडव्हान्स प्लाझो म्हणून जो एक रेसिडेन्शियल टॉवर आहे, त्या ठिकाणी रात्री 9 तारीखला च्या वेळेला एक हाऊस ब्रेकिंग झाली होती, घरफोडी झाली होती आणि त्या घरफोडीमध्ये 36 लाख रुपयांचे दागिने, 40,000 रुपये कॅश असं एकूण 36,40,000 रुपयांचा मालमत्ता चोरीला गेलेली होती। त्या गुन्हा जेव्हा या ठिकाणी फिर्यादी येऊन त्यांनी रजिस्टर केला सकाळी, त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली होती, एकंदरीत त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि ज्या पद्धतीने तो गुन्हा घडल्याचं आमच्या लक्षात आलं होतं तेव्हाच आम्ही सर्व आमच्या टीम्सना ॲक्टिवेट करून काही डायरेक्शन्स दिल्या होत्या। माननीय DCP सर मी स्वतः त्या ठिकाणी होतो, सिनियर PI पन्हाळे साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ज्या मोडस ऑपरेंडी आमच्या लक्षात आली त्यावरून हे सराईत गुन्हेगाराचं काम असावं असं त्याच वेळेला आम्हाला लक्षात आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मग पुढचा तपास सुरू केला। त्या ठिकाणी असलेल्या काही CCTV फुटेजमध्ये त्या आरोपीचे ब्लर इमेजेस आम्हाला मिळालेले होते आणि त्या ब्लर इमेजेस आणि त्याशिवाय त्या सोसायटी रामबाग लेन आणि आजूबाजूच्या परिसरातले जवळपास 100+ CCTV कॅमेरे त्यावेळेच्या रात्रीच्या वेळेचे सर्व आम्ही पाहिलेले आहेत, आमच्या स्टाफने पाहिलेले आहेत आणि ज्या काही इमेजेस मिळालेल्या होत्या त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ब्लर इमेजेस आम्ही क्लिअर करून घेतल्या आणि एक आरोपी आयडेंटिफाय झाला, संतोष सुरेश चौधरी, जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि यापूर्वीही अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हे केलेले आहेत असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही मग त्याच्या ट्रॅकिंगला लागलो। त्याच्या जे काही अवेलेबल इन्फॉर्मेशन्स होत्या त्याप्रमाणे त्याला आयडेंटिफाय करून आम्ही त्याला 24 तासाच्या आत, 24 पण नाही म्हणता येणार, 12 तासाच्या आत आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून लगेच इमिजिएट अरेस्ट झाल्यामुळे चोरीस गेलेली त्याची त्या गुन्ह्यातली सर्वच्या सर्व मालमत्ता, एक कॅश थोडीफार त्याने खर्च केलेली होती, बाकी सर्वच्या सर्व ऑलमोस्ट 100% मालमत्ता आम्ही रिकवर करण्यात आम्हाला यश आलेलं। पर्यावरण और प्राकृतिक विरासत को बचाने के लिए उत्तन के निवासियों ने मीरा भाईंदर नगर निगम के अधिकारियों से मुलाकात की। डोंगरी गांव के कई ग्रामीण मीरा भाईंदर नगर निगम मुख्यालय में उमड़ पड़े। भाईंदर के पहाड़ी क्षेत्र उत्तन के निवासियों ने मनपा मुख्यालय में मनपा उपायुक्त कल्पिता पिंपले और MMID के ओम प्रकाश से मुलाकात की और भाईंदर के पहाड़ी गाँव में एक नई सड़क के निर्माण पर चर्चा की। हालांकि मेट्रो का शेड को डोंगरी के बजाय भाईंदर पश्चिम में सुभाष चंद्र बोस मैदान के पीछे खाली जमीन पर बनाने की मांग की जा रही है। ऐसा करने से पहाड़ी पर लगे 12,000 पेड़ और उनकी प्राकृतिक विरासत सुरक्षित रहेगी और पर्यावरण को कोई नुकसान नहीं पहुंचेगा। नगर निगम अधिकारियों से मुलाकात के बाद डोंगरी क्षेत्र के नागरिकों ने मीडिया को बताया कि यदि अधिकारी उनकी मांगे पूरी नहीं करते हैं तो वे चिपको आंदोलन के साथ साथ उग्र प्रदर्शन भी करेंगे। काय बोलणार तुमची भेट झाली काय आश्वासन दिलं काय बोलणार? हो, कल्पिता पिंपले मॅडमशी आमची आज भेट झाली। एन्व्हायरमेंट एक्सपर्ट MMRDA चे पण होते, पण आम्हाला काही आश्वासन या काही असे शब्द काही दिले गेले नाहीयेत। हिअरिंग झालेलं आहे आणि हिअरिंग मध्ये सगळ्यांनी आपली मांडणी ठेवलेली आहे। काय आम्हाला काय हवंय का मेट्रो कारशेड हे प्रकल्प म्हणजे फक्त मेट्रो कारशेडच नव्हे तर जो उत्तनला कुठलाही प्रकल्प खराब करणार आहे, उत्तन डोंगरीच्या गावाचा पर्यावरणाचा नाश करणार आहे, तसे कुठलेही प्रकल्प आम्ही उत्तन डोंगरीच्या गावात येऊ देणार नाही। तुमचं नाव सांगा। मेबल बावतीस बोर्जिस। हे आमचं डोंगरावर जागा आहे, ती आम्हाला द्यायची नाही। आमची मालकी जागा आहे, आमचा जन्म तिथेच गेला, ते आम्हाला द्यायची नाही, ती मालकी जागा द्यायची नाही। आता झाडाची कत्तल होणार, काय सांगणार त्या संदर्भात? आमची झाडं कापायची, आमचे जन्म गेले, आमच्या आई बापांनी चारं राजनं विकून आम्हाला मोठं केलंय तिथे। आमची जागा बावडी पण आहे आमची तिथे। एवढं झाड त्याला पण तुम्ही नंबर लावले ना, आम्हाला अधिकार नाही कापायचा। आमची झाडं असून आमच्या आई बापांनी लावली ती झाडं, आम्ही कापणार, सुकी झाडं पण कापायची नाही। सरकारने जर बळजबरी केली झाड कापण्यासाठी तर मग तुम्ही काय पाऊल उचलणार?
सरकारने केलं तर मग आम्हाला सांगत आहे का आमची आई बापांनी लावलेली आहेत ना. पण हा सरकारने जर बळजबरी तिथं झाडं कापली तर तुम्ही काय करणार? आम्ही आंदोलन करून ना, आम्ही आंदोलन करून आम्हाला जागा नाही द्यावाची, झाडं आमची कापायची नाही बस. आम्ही पिंपले मॅडमला भेटलो. हे कारशेडच्या ठिकाणी जे झाडांची कत्तल केली जाणार आहे, तर पिंपले मॅडमला आम्ही भेटलो आणि ओम प्रकाश साहेब MMRDचे होते, त्यांना भेटलो आणि आमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया आम्ही त्यांना दिल्या की प्रामुख्यानं जे तुम्ही अगोदर प्लॅन केलेलं होतं कारशेड, ते तुम्ही सुभाषचंद्र बोस ह्या ग्राउंड जवळच तुम्ही हे हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही आता जे प्लॅन केलेला आहे त्या ठिकाणी जवळजवळ 12,000 झाडांची कत्तल करणार आहात. म्हणजेच त्या ठिकाणी एका झाडामागे 12,000 लोकांचा जीव घेणार आहात. हा एक गुन्हा आहे आणि तो आम्ही कदापि तुम्हाला तुमच्याकडून होऊ देणार नाही. आणि आम्हा सर्वांचं एक मत आहे. आज आम्ही पिंपले मॅडम आणि ओम प्रकाश साहेबांना आमच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि ह्यापुढे ते आमचं जे म्हणणं आहे त्यांनी व्यवस्थित ऐकलेलं आहे. ते आयुक्तांशी आणि MMRDचे जे मुखर्जी साहेब आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्याशी ते आमचं जे म्हणणं पोचवितील आणि आमची जी फायनल म्हणजे इच्छा आहे की त्या ठिकाणी झाडं उद्ध्वस्त करून तुम्ही हे डेव्हलपमेंट करू नये. हे कारशेड त्या ठिकाणी न आणता तुम्ही दुसरे ऑप्शन घ्या, जे सुभाषचंद्र बोस किंवा इतर मीरा रोड स्टेशनच्या वेस्ट स्टेशनच्या समोर देखील आहे, त्या ठिकाणी देखील कुठेतरी पर्यायी तुम्ही जागा घेऊ शकता. कारण एका डोंगरावर तुम्ही घनकचऱ्याचा मोठा प्रकल्प जवळजवळ 15 वर्षाहून अधिक राबवत आहात आणि तिथून काढण्याचं नाव घेत नाहीत. त्यामुळे संपूर्ण दुर्गंधी आज 32 वेळा त्या ठिकाणी आग लागलेली आहे 5 वर्षामध्ये. आताच 1 आठवड्यामध्ये 2दा आग लागलेली आहे. आजही त्या ठिकाणी आग सुरू आहे. आता तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी धूर पसरलेला आहे. मी काल स्वतः धूर माझ्या शरीरात जात आहे हे जाणवलेलं होतं. आणि अशा तऱ्हेनं लोकांची बिकट परिस्थिती आहे. आमच्याकडे सर्व लोक AC मध्ये राहत नाहीत, त्यांना ही सर्व अशुद्ध हवा ते दिवस रात्र घेत आहेत. तर जर हे कारशेडच्या नावानं एवढ्या झाडांची कत्तल केली, 12,000 झाडांची कत्तल केली, तर खरोखर म्हणजे हा मानव जातीवर महापालिकेकडून म्हणा किंवा MMRD कडून फार मोठा अन्याय होत आहे. तर तो अन्याय आम्ही कधीही सहन करू शकणार नाहीत आणि वेळच आली तर आम्ही आंदोलन करणार. मग ते चिपको आंदोलन असो किंवा आम्ही सर्व ह्या परिसरातील निसर्गप्रेमी आणि आमच्या परिसरातील लोक एकत्र येऊन ह्याला आम्ही लढा देऊ. थँक्यू.